प्रेक्षकांनो, पिंकीचा विजय असो या मालिकेमध्ये त्यांनी सिक्वली छान दाखवलंय. आता हे सगळे गावकरी महादेवरावांना घराबाहेर हकलताय. युवराज तिथे पोहोचतो आणि त्यांना म्हणतो, ए हात तर लावून बघ, मान मोडून ठेवाल तुझी. भाल्या म्हणतो, ए दौलत शिरप्या चला मागे वा. गावकरी म्हणतात, या गद्दारांना या गावात जागा नाहीये. युवराज म्हणतो, ठीक आहे, यांना या गावात जागा नाहीये ना, आम्ही घेऊन जाऊ त्यांना, चला तुम्ही निघा इथून बाहेर वा. आता युवराज महादेवरावांना म्हणतोय, तुम्ही तुमचं सामान घ्या आणि चला आमच्याबरोबर. युवराज महादेवरावांना त्यांच्यासोबत सरकारवाड्यावर घेऊन गेलाय, पण तिथे तर वेगळाच तमाशा चालू आहे. पिंकी ओरडत असते की मला जाऊ द्या, माझं आडगावला जाणं खूप महत्त्वाचं आहे, मला स्वतःला निर्दोष सिद्ध करावंच लागेल, तिथे सगळ्यांनी मला गुन्हेगार घोषित केलंय, मला जाऊ द्या. माझी धनी माझी वाट बघत असतील, माझ्यावर कलंक लावलाय ह्या लोकांनी, मला तो कलंक पुसायचा आहे. डॉक्टर मला जाऊ द्या तिथे. देवयानी म्हणतात, अगं पिंकी तू तिथे कशी जाणार, तुला माहितीये त्यांनी तुला फरार घोषित केलंय आणि तुझ्या नावाचं वॉरंट सुद्धा काढलंय पोलिसांनी. तू तिथे जाऊन काहीही सांगितलं तरी तुझ्यावर कोणीच विश्वास ठेवणार नाहीये. पिंकी म्हणते, मला सत्य समोर आणायलाच हवं ना डॉक्टर. डॉक्टर म्हणतात, हे बघ बाळा, तू तुझ्यामध्ये आधी बळ आण, मला तुझा संताप कळतोय. हे बघ पिंकी, काय करायचंय याचा पुढे नीट विचार करावा लागणार आहे. त्याआधी मला कळायला हवं की तुझ्यासोबत नेमकं झालं काय. आणि पिंकीने सगळं काही सत्य डॉक्टरांना सांगितलंय, अगदी विश्वासात घेऊन, कारण ती म्हणते तुम्ही मला जीवदान दिलंय. पिंकीने त्यांना सांगितलं की माझे सासरे गजराज धोंडे पाटील यांनी कायम माझा तिरस्कारच केला. मी आडगावात राहून लोकांची सेवा करत होते सरपंच म्हणून. मी कुठलाही गुन्हा नाही केलाय डॉक्टर, माझ्यावर विश्वास ठेवा. आता हे सगळं सत्य कळल्यानंतर ह्या डॉक्टर म्हणतात, बाप रे, माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे ही. स्वतःच्या सुनेला इतकं निर्दयीपणे कोणी कसं वागवू शकतं आणि मारू शकतं. बाळा, जीवदान मी तुला नाही दिलंय, तुला देवाने जीवदान दिलंय या राक्षसांच्या विरुद्ध लढण्यासाठी. तुला आता भानावर राहून पुढे जायला हवं. तू या अवस्थेत काय करू शकणार आहेस, तुला बरं व्हावं लागेल, तुझी गेलेली ताकद तुला परत मिळवावी लागेल. पिंकी म्हणते, डॉक्टर माझ्या होपची तोप मी कधीच ब्लास्ट होऊ देणार नाही, तुम्ही मला लवकर बरं करा. मला माझ्या धनींना भेटायचंय, माझी बहीण माझे पप्पा सगळे माझी आडगावात वाट बघतायत. डॉक्टर म्हणतात की तू सगळ्यांना भेटशील आणि काय म्हणालीस तू, होपची तोप आहेसच तू, होपची तोप. तुझ्या जी आशा आहे ती मी फार कमी लोकांमध्ये बघितली आहे, तू कधीच हरणार नाहीस, मला विश्वास आहे. पिंकी म्हणते, गावाकडे सगळी माझी वाट बघत असतील, माझे धनी माझे पप्पा नीरी माझ्यावर कधीच अविश्वास दाखवणार नाही आणि मला कधीच अंतर देणार नाहीत. डॉक्टर मोठ्या आपुलकीने पिंकीच्या डोक्यावरनं हात फिरवत आहे. आता डॉक्टर देवयानी यांनी पिंकीला खूप छान पद्धतीने उभं केलंय. प्रेक्षकांनो पुढे बघा तुम्ही, त्यांनी खूप सुंदर दाखवलंय. सुशीलाबाई छबी येणार म्हणून तयारी करत असतात, चित्राला सांगत असतात की छबीसाठी खीर कर, साहेब पटकन आणतीलच छबीला. हे बघ चित्रे, तिची चिडचिड होईल असं काही करायचं नाही, डोकं ताळ्यावर ठेवायचं, एक काम कर तिच्या आवडीची खीर कर. लगेच चित्रा म्हणते की अहो आईसाहेब मी मागून ठेवलंय, ऑर्डर केलंय सगळं. सुशीलाबाई म्हणतात, अगं कर म्हणलं होतं मी तुला, काय बोलायचं, ऑर्डर कशाला केलीस तू. हे बघ डॉल्ब्या, तू छबीची खोली आवरून ठेव. युवराजचं या असा शब्द ऐकू येतो आणि सुशीलाबाई दाराजवळ धावून जातात. त्यांना वाटतं छबी आली आणि पाहतात तर काय, दारामध्ये महादेवराव आणि सुशीलाबाईंचा पारा चढला. त्यांना बघून सुशीलाबाईंनी त्यांच्या तोंडाचा पट्टा सुरू केला. वा वा, चांगले पांग फेडलेस रे बाबा आमचे, जी काही उरली सुरली इज्जत होती ती सुद्धा तू धुळीला मिळवून टाकलीस. त्या पोरीनं या घरचा आनंद आणि इब्रत आधीच ऐकली होती, त्यातनं कमी काय तर तू तिच्या बापाला आणि बहिणीला इथे घेऊन आलास का, काय म्हणायचं तुला. चित्रा म्हणते, आवाईसाहेब यांनी लाख आणलं पण या निर्लज्ज लोकांना लाजा पाहिजे ना, जनाची नाही तर मनाची तरी ठेवायची होती. आता चित्राला पिंकी नाहीये तर जरा जास्तीच बळ आलेलं दिसतंय प्रेक्षकांनो. युवराज म्हणतो, ओ वहिनी तोंड सांभाळून. चित्रा म्हणते, ओ भाऊजी इतकं सगळं झाल्यावरही तुम्ही इथे यांना आणूच कसे शकता, का तर रस देताय तुम्ही आम्हा सगळ्यांना, त्या घाटवाडीच्या पोरीने अख्खं घर बर्बाद केलं. डॉल्बी म्हणतो, काय हो चित्रा वहिनी, आधीच दोषी ठरवून मोकळ्या झालात का पिंकी वहिनीला. माझी पिंकी वहिनी दोषी नाहीये, त्यांना फसवलं जातंय, काहीतरी मोठं कांड होतंय. सुशीलाबाई म्हणतात, ए डॉल्ब्या, मोठी माणसं बोलतायत ना, मला लहानांना मध्ये मध्ये बोलायचं काम नाही. डॉल्बीला त्यांनी त्यांच्या खोलीत पाठवून दिलंय. आता युवराज म्हणतो, जा डॉल्बी. हे बघा आईसाहेब, तुमच्या लेखी समधी चूक आमच्या कारभारणीची आहे ना, मग ह्यांचा काय दोष आहे, यांना तर न सांगता त्या घर सोडून निघून गेलाय. गावकऱ्यांनी यांना घराच्या बाहेर काढलंय.
हे दोघं आता इथंच राहणार. बघतो आम्ही कोण बाहेर काढतंय यांना. आता सुशीलाबाईंना जरा जास्तीच राग आलेला आहे प्रेक्षकांनो. आता युवराज त्यांना खोलीत घेऊन जात असतो तेव्हा लगेच चित्र सुशीलाबाईंचे कान भरते. आईसाहेब काहीतरी करा, नाही तर हे लोक आपल्या घरात डेरा मांडून बसतील. मग सुशीलाबाई युवराजला पुन्हा थांबवतात आणि म्हणतात, धोंडे पाटील दारात आलेल्या भिकाऱ्याला पण असं जाऊ देत नाही. युवराज म्हणतो, आईसाहेब काय बोलताय तुम्ही. सुशीलाबाई म्हणतात, ठीक आहे. महादेवराव म्हणतात, मी काय म्हणतो जावाई बापू. लगेच सुशीलाबाई म्हणतात, ओ ड्रायव्हर, उगाच कशाला सहानुभूती घेताय त्याची. नाही युवराज, मी या लोकांना एका अटीवर इथे ठेवल. आता ती अट कसली आहे हे युवराज विचारतो तेव्हा सुशीलाबाई चक्क म्हणतात, यांना इथे नौकर म्हणून राहावं लागेल आणि तेही त्या आउट हाऊसमध्ये. हे ऐकल्यावर युवराजला खूप राग आलाय. सुशीलाबाई म्हणतात, आहे का मंजूर, बोल. आता इथे युवराज काहीच बोलत नाही प्रेक्षकांनो. बहुधा तरी मंजुरी देण्यात आली आहे असं वाटते, कारण पर्याय नाहीये बिचाऱ्यांकडे. काय करतील. आता पिंकीला त्या डॉक्टर सांगतात की तुला एक भयानक सत्य मला सांगायचंय. खरं तर बाळा, तुझी तगमग दुःख सगळं कळतंय मला. तू खूप सोसलंयस. तुझ्यामध्ये एक विलक्षण शक्ती आहे, ती मी अनुभवली आहे. तुझ्यामध्ये खूप संताप आहे ना आता. पण आता तुला रागावर नियंत्रण ठेवून पुन्हा उभं राहायचंय. पण त्यासाठी तुला एका सत्याला सामोरं जावं लागणार आहे. आता त्यांनी आरसा मागवलाय नर्सकडनं आणि तिला तिचा चेहरा दाखवलाय. त्या आधीच म्हणतात की हे ऐकून तुला धक्का बसेल, पण तुला हे सांगणं खूप गरजेचं आहे. तुझ्या लढाईमधली ही तुझी पहिली कसोटी असणार आहे. आता तिचा चेहरा बघितल्यावरती ओरडायला लागते पिंकी, माझ्या चेहऱ्याला काय झालंय, तुम्ही इतक्या पट्ट्या का लावल्यात. देवयानी म्हणतात, हे बघ बाळा, आम्हाला तू खूपच क्रिटिकल कंडिशनमध्ये आढळली होतीस. तू कडावरनं जेव्हा खाली पडली तेव्हा तुझा चेहरा पूर्ण डॅमेज झाला होता. पिंकी म्हणते, मी पुन्हा पहिल्यासारखी नाही होणार का. देवयानी म्हणतात, अगं होणार. तू एवढी हिंमत दाखवलीयस, का नाही होणार. देव तुला कधीच निराश करणार नाही, म्हणूनच त्याने तुला माझ्याकडे पाठवलंय. मी प्लास्टिक कॉस्मेटिक सर्जन आहे. मी माझं सर्वस्व पणाला लावून तुला उभं करेल. तुला एक सुंदर छानसा चेहरा देईल आणि तू त्या सुंदर चेहऱ्याने सन्मानाने समाजात वावरू शकशील. आता इकडे छबी आली आहे प्रेक्षकांनो घरी आणि ती वेड्यासारखं वागतीये. तिला असं वाटतंय की तिच्या हातात बाळ आहे. ती सगळ्यांशी संवाद म्हणजे बोलतीये की आले आपण घरी आलो, म्हणजे बाळाशी बोलतीये ती. बघ मामा आलाय, मामी कुठे गेली आहे. तेवढ्यात हा सरपंच तिथे उपसरपंच तिथे येतो आणि म्हणतो, हे पोस्टर कुठे लावायचे बापूसाहेब. पिंकीचं पोस्टर बघते छबी आणि मोठ्या मोठ्याने ओरडायला लागते, हिला कशाला आणलंय घरात, हिला बाहेर ने आधी, ही माझ्या बाळाला काहीतरी करेल. आता धनंजय म्हणतो, हो छबी शांत हो. हे बघ आता बाळ आलंय की नाही, बाळाला आपण आराम करायला वर नेऊयात. बापूसाहेब छबीची अवस्था बघून खूपच काय म्हणतात त्याला, बापाचं काळीच पिळवटून गेलंय आणि युवराजला म्हणताय, बघा तुमच्या लाडक्या कारभारणीनं तुमच्या बहिणीची काय अवस्था करून ठेवली आहे. ते माझ्या नातवाचा पण बळी दिलाय तिनं. सरपंचबाईच्या पापाचे पुरावे पाहिजे होते ना तुम्हाला. काय हो उपसरपंच, सांगा आता त्यांना. उपसरपंच सांगतो की महादेवरावांच्या घरात पैसे सापडलेत पोलिसांना आणि अंदाज असा आहे की सरपंचबाईंनी ते अफरातफर करून तेच पैसे घरात ठेवलेत. म्हणजे महादेवरावांच्या घरी जे पैसे सापडलेत तेच ते पैसे आहेत. पण युवराज मात्र ते पोस्टर त्याच्या हातातून हिसकावतो आणि राग तिथून निघून जातो. आता इथे ना प्रेक्षकांनो त्यांनी गाणं प्ले केलंय, दूर दूर चालली आज माझी सावली. ते जे स्वप्नील बांदोडकरांचं गाणं आहे ना, अतिशय उत्तम दाखवलंय, म्हणजे प्रसंग छान दाखवलंय. इकडे पिंकी आणि त्या देवयानी दोघी जणी मिळून म्हणजे उभं राहायचा प्रयत्न करतेय पिंकी. देवयानी तिला मदत करताय. भाल्या आणि युवराज वेड्यासारखा पिंकीचा शोध घेताय. पिंकी खूप रडतीये. पिंकी सतत म्हणतीये, धनी मला तुमची आठवण येतेय, मला तुमच्याशी बोलायचंय, मला तुम्हाला भेटायचंय. युवराज मात्र अक्षरशः वेडापिसा झालाय. पिंकीला शोधून त्याला काही सुचत नाहीये. आणि हे सगळे दृश्य ना त्यांनी गाण्याच्या माध्यमातून दाखवले, त्यामुळे मी तुम्हाला हे सगळं एक्सप्लेन करून सांगतेय. आता पिंकीला त्या देवयानींनी खूप छान ट्रीटमेंट दिली आणि तिला उभं करायचा प्रयत्न केलाय. आता पुढे आपण बघतोय की गावोगावी पिंकीचे पोस्टर लावलेत की ही फरार आहे म्हणून. पण युवराज मात्र जिथे पोस्टर दिसेल तिथे ते पोस्टर फाडून फेकत होता. डॉक्टर देवयानी यांनी त्यांचं पूर्ण कसब पणाला लावून पिंकीला एक सुंदर चेहरा दिला. आता तिचं ऑपरेशन करण्यात येते, पण युवराज मात्र पूर्णपणे हरून गेलाय प्रेक्षकांनो आणि तो खचलाय. आता 6 महिन्यानंतर पुढे आपण बघतोय पिंकी आता तिच्या नवीन चेहऱ्यासमोर आली आहे. आता देवयानी म्हणतात की मी तुला माझं पूर्ण कसब पणाला लावून एक सुंदर चेहरा दिलाय, आता तू आत्मविश्वासाने जगात वावरू शकशील. पिंकीच्या डोळ्यावरनं आणि त्या चेहऱ्यावरनं पट्टी हटवण्यात येते. पिंकी आता डोळे उघडायचा प्रयत्न करते आणि म्हणते की मी आता लवकरच माझ्या धनींना भेटणार, माझे धनी मला भेटणार. आणि खूप आनंदाने तिने तिचा चेहरा उघडलाय आणि इथे त्यांनी तिचा चेहरा त्यांनी उघडलाय आणि पिंकीने डोळे उघडले.
आणि इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की युवराजने आता त्याची होपची तोप ब्लास्ट करून टाकली आहे, म्हणजे त्याने सगळ्या आशा संपवून टाकल्यात. तो म्हणतोय की तुमचं आमच्यावर कधीच प्रेम नव्हतं कारभारीन, आणि त्याने पिंकीचा फोटो फेकून दिलाय. आता पिंकी स्वतःला बघती आणि आरडाओरडा करतीये, इथे मीच स्वतःला ओळखू येत नाहीये तर माझे धनी मला कसे ओळखणार, तुम्ही हा कुठला चेहरा मला दिलाय. आता देवयानींचं काय उत्तर असेल हे आपण पुढे ऐकूयात. पण आता युवराज मात्र पूर्णपणे दारूच्या आहारी गेलाय. आणि प्रेक्षकांनो, कुठून तरी मी तुम्हाला छानशी क्लिप म्हणजे एक फोटो पाठवतीये की युवराज आणि पिंकी हे दोघंही आता लवकरच भेटणार आहेत. पिंकी लवकरच सरकारवाड्यावर एका नवीन चेहऱ्यानिशी हजर होणार आहे आणि बापूसाहेबांना त्यांच्या काळ्या कर्माची शिक्षा देणार आहे. हे सगळं खूप छान दाखवलंय त्यांनी. आणि काळजी करू नका, जुन्या पिंकीने सुद्धा आपल्या सर्व रसिक प्रेक्षकांची माफी मागितली आहे. तिच्या वैयक्तिक कारणामुळे तिने ही मालिका सोडली आहे. तो व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. पण आपल्या व्हिडिओला प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप प्रेक्षकांनी अजून सबस्क्राईब केले नाहीये. प्रेक्षकांनो, प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.